पदे, लावण्य अशा विविध रचनांचा समावेश असतो। शाहिरीतून लोककथा, ऐतिहासिक घटना, सामाजिक समस्या, प्रेम, सौंदर्य अशा विविध विषयांवर रचना केली जाते। यासाठी सांस्कृतिक कार्य कवी आपल्या लेखणीतून लिहितो त्यावेळी महाराजांच्या बद्दल कवी काय म्हणतो बघा। कवीच्या ओळीत शिवाजी महाराजांचं वर्णन कवी करतोय। काय लिहून ठेवले कवीनं? 10 दिशांनी एक मुखाने एक घोष केला, 10 दिशांनी एक मुखाने एक घोष केला, मरणपाश तोडून रानाचा सिंह मुक्त झाला। पंखामधले जागे झाले उड्डाणाचे भान, पंखामधले जागे झाले उड्डाणाचे भान, गरुड भरारी साठी झाले पुन्हा खुले आसमान। पुन्हा एकदा गरजत उठली तेजाची पालखी, पुन्हा एकदा गरजत उठली तेजाची पालखी, सह्याद्रीच्या हृदयी जागा झाला ज्वालामुखी, सह्याद्रीच्या हृदयी जागा झाला ज्वालामुखी। शिवाजी महाराजांचं वर्णन कवीनं करून ठेवलं। यानंतर ज्यावेळी गीतकार शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहितो, ज्यावेळी आपण महाराजांचा इतिहास बघतो, त्यावेळी काय दिसतं आपल्याला महाराजांच्या इतिहासात? शिवाजी महाराज घडले कोणामुळे घडले? तर धन्यती जिजाई माऊली, धन्यती जिजाई माऊली, जिच्या हाती पाळण्याची दोऱ्याने ती जगाला उठली। माऊलीने शिवबाला जन्म दिला आणि बालवयामध्ये जो मार्ग दाखवला, त्या मार्गाचा अवलंब करीत 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 राजाने स्वराज्य स्थापन केलं, मराठा साम्राज्य स्थापन केलं। कोणामुळे? जिजाऊ माऊलीमुळे। ज्यावेळी हा महाराजांचा इतिहास आपण बघतो, ज्यावेळी महाराजांचं शौर्य बघतो, ज्यावेळी महाराजांचं धैर्य बघतो, त्यावेळी आपसूक शाहिराच्या मुखातून ओळी बाहेर पडतात। कशा? पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघार। पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी। आणि म्हणून शाहीर म्हणताय काय? हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, त्या बिजलीचा आवाज। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनातर्फे हा जो शाहिरी महोत्सव प्रथमच वर्ष आहे, जे साताऱ्याला मान मिळाला आहे। आणि शाहिरीची परंपरा जी महाराष्ट्राची एक आपल्या ज्वाज्वल्यपूर्ण इतिहासाचं जे प्रतीक आहे शाहिरी, आपल्या वीर रसाचं जे शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्याची खऱ्या अर्थाने सांस्कृतिक ठेवा आहे जो शाहिरी, त्याचा हा जो पहिलाच वर्ष आहे। आणि अतिशय चांगलं नियोजन आहे, अतिशय दर्जेदार अशा शाहिरी इथे गायल्या जात आहेत। तर सर्वप्रथम मी आयोजकांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचा एक सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। आणि मी सातारवासियांना आव्हान करतो की अशा चांगल्या कार्यक्रमाचं म्हणजे अटेंडन्स करून त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा। आणि हे अतिशय चांगला कार्यक्रम, आणि येथून पुढेही अशाच प्रकारचं दरवर्षी हा कार्यक्रम उत्तरोत्तर चांगला होत जाईल अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद। काय सांगाल शाहीर, आज तुम्ही साताऱ्यामध्ये आहात, शाहिरी महोत्सव साताऱ्यात बनवलेला आहे, 3 दिवसाचा महोत्सव आहे, महाराष्ट्र शासनाचा प्रोजेक्ट आहे, एक शाहीर म्हणून तुमची काय प्रतिक्रिया असेल? नमस्कार, मी युवा शाहीर रामानंद उगले, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आयोजित शाहिरी महोत्सव हा साताऱ्यामध्ये मोठ्या दिमाखात पार पडतो आहे। आणि या निमित्तानं महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की महाराष्ट्रातल्या नवनवीन शाहिरांना या ठिकाणी आपण रंगमंच देत आहात, त्याबद्दल विशेष कौतुक। आणि महाराष्ट्राची जी लोककला आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। महाराष्ट्रातली शाहिरी काय आहे, महाराष्ट्रातला इतिहास काय, हे लोकांपर्यंत कळणं फार गरजेचं आहे। आणि म्हणून पाश्चिमात्य संस्कृती फार वाढत चाललेली आहे, आणि ही संस्कृती वाढत चाललेली असतानाच महाराष्ट्राच्या लोककला ह्या टिकवणं म्हणजे वादळात दिवा घेऊन जाण्यासारखं आहे।
पण अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन मोठं कार्य करतं आहे, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे खूप खूप धन्यवाद. काय सांगाल, शाहीर तुम्ही सातारचे शाहीर आहात, तुमच्यासाठी एक वेगळं व्यासपीठ मिळालेलं आहे, काय भावना आहे? मला सातारच्या मातीने या भूमीमध्ये संधी दिली पोवाडे गाण्याची, तर मी पहिले सातारच्या मातीचे पहिले आभार मानतो गिरीत. आणि सातारच्या या मातीमध्ये प्रथमतः पहिल्यांदा शाहिरी महोत्सव इथे राबवला, त्याबद्दल मी त्या आयोजकांचे त्या संयोजकांचे आभार मानतो. कारण शाहिरी ही राजधानी या राजधानीमध्ये तर शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन भूमी झाली आणि या भूमीमध्ये हा शाहिरी महोत्सव राबवला. तर मी त्या आयोजकांचे आभार मानले. आणि हा शाहिरी जी कला आताच्या युवा पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. आताचा युवा पिढी एक प्रकारे वाईट दिशेने भरकट चालले, एक प्रकारे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत, फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज होत नाहीत. महाराजांचा विचार, महाराज कोण होते, महाराजांच्या विचाराने चाललं पाहिजे त्याच्या युवा पिढीने प्रकारे, की समोरूनच मुलगी चालली आहे. आणि ह्या साताऱ्यामध्ये तर म्हटलं तर कराव गीतांचं फार एक प्रकारे प्रचंड लोकांचं त्याकडे बघण्याचं दृष्टिकोन फार वाढत चालले एक प्रकारे, की तसे न पाहता मी साताऱ्यामध्ये शाहिरी पोवाड्याचे सुद्धा क्लासेस घ्यायचो. त्या क्लासेसकडे फार कमी प्रमाणात ओघ होता, की शाहिरी म्हणजे काय, पोवाडा म्हणजे काय, एक प्रकारे नुसतं आपलं गायन ते नव्हे, पण ही शाहिरी म्हणजे फार अमर कला आहे. आणि शाहिरीने ही लोककला पूर्वजांनी पहिली जपली, पहिल्या शाहिरांनी. त्यामुळे शाहीर हा समाज प्रबोधनकार आहे, समाज परिवर्तन आहे. शाहीर हा वर्तमान आहे आणि शाहीर असं साधन आहे की माणसाला घडवण्याचं माध्यम म्हणजे शाहीर आहे. त्यामध्ये शाहिरी जपली पाहिजे आणि शाहिरीचा जो प्रसार आहे तो वाढवला गेला पाहिजे. नमस्कार. महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित आत्ता करण्यात आलेल्या शाहिरी महोत्सव 2025 याचे आयोजन आपल्या शाहू कला मंदिर सातारा येथे सांस्कृतिक आघाडी यातर्फे करण्यात आलेलं आहे. त्याचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष आपले सांस्कृतिक आघाडीचे पंकजी चव्हाण यांनी केलेलं आहे. काल त्याचं उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटनाला कलेक्टर साहेब आले होते, स्वतः CO होते. अगदी चांगल्या प्रमाणात हा कार्यक्रम सुरू आहे. फक्त माझी सर्व सातारकर जनतेंना एक कळकळीची विनंती आहे की शाहीर म्हणजे जो पोवाडा, शिवकालीन पोवाडा, म्हणजे जो ऐकल्यानंतर अंगावरती खरंच काटा उभा राहतो, की त्याचा जो अनुभव आहे तो आपण लाईव्ह बघण्यासाठी सर्वांनी कृपया शाहू कला मंदिराला यावे. तसेच उद्या दिनांक 11 रोजी सायंकाळी 6:30 वाजता शाहू कला मंदिर येथे आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिषजी शेलार, छत्रपती उदयनराजे हे स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी वेळात वेळ काढून मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहावे आणि रोमहर्षक पोवाड्यांचा आस्वाद घ्यावा ही विनंती करतो. नमस्कार, मी पंकज चव्हाण. आपल्या सातारा येथे महाराष्ट्र शासन आयोजित व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच शाहिरी महोत्सव हा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र शासनाकडे एक मागणी केली होती की आत्ताच्या पिढीला ज्या लुप्त होत चाललेली जी कला आहे शाहिरी, ज्यांनी आज महाराष्ट्राच्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पोचवला होता, अशा शाहिरी कलाकारांचा पोवाड्यांचा कार्यक्रम शाहिरी महोत्सव साताऱ्यामध्ये आयोजित करावं. त्यासाठी शासनाने पूर्णपणे सहकार्य करून आज 9 जूनपासून ते 11 जूनपर्यंत शाहिरी महोत्सव हा साताऱ्यात घेतला. त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी आपल्या सातारचे कलेक्टर संतोष पाटील सर, तसेच आज दिनांक 10 रोजी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी साहेब हे आले होते. आता उद्या दिनांक 11 जून रोजी शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच नामदार ॲडव्होकेट आशिषजी शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत शाहू कला मंदिर येथे संध्याकाळी 6 वाजता. तरी मी सर्व सातारकरवासियांना, कलाप्रेमींना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावा. असा कार्यक्रम साताऱ्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा होतोय. सगळ्या महाराष्ट्रातील नामवंत शाहीर आज आपल्या साताऱ्यामध्ये आलेत व त्यांची कला सादर करत आहेत. जसं आपण तमाशा महोत्सवाला प्रतिसाद दिला होता त्याच पद्धतीने या शाहिरी महोत्सवाला देखील चांगला प्रतिसाद द्याल अशी खात्री बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा.